दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी गावची ओळख आता केळी निर्यात करणारं गाव अशी होत असून शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना इथे मोठं यश येताना दिसून येतं। आहेरवाडी दक्षिण सोलापूर तालुक्यातील गाव। खरं तर इथं देखील पारंपरिक पिकांची परंपरा, मात्र आज इथलं पुरतं चित्र पालटून गेलंय। आहेरवाडी येथील शेतकरी आपल्या शेतीत पीक पद्धतीत बदल करतायत, नवनवीन बदल घडवले जात आहेत। त्यातूनच आज हे गाव केळी निर्यातदार गाव ठरण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे। आहेरवाडी येथील शेतकरी सुभाष हिप्परगे यांच्या शेतातील केळी आता इराणला निघाली आहेत। खोडवा केळी असूनही फळ मोठ्या प्रमाणात आणि तसा भाव देखील चांगला। सुभाष हिप्परगे हे 3 वर्षांपासून केळी घेत आहेत। सरग दुसऱ्या वर्षी त्यांनी केळी निर्यात केली आहे। एखादं पीक हे निर्यात करणं ही काही सहज सोपी बाब नाही। त्यातही लहरी वातावरणात फळबागांची निगा राखणं, त्यातही निर्यातीसाठी त्याचा दर्जा राखणं हे आव्हानात्मक आणि तितकंच मेहनतीचं काम ठरतं। मात्र आहेरवाडीतील शेतकरी आपल्या प्रयत्नात यशस्वी होताना दिसतो आहे। आज केवळ सुभाष हिप्परगे नव्हे तर इथल्या अन्य शेतकऱ्यांनी देखील केळी निर्यात करण्याच्या दृष्टीनं आपली तयारी चालवली आहे। म्हणूनच आज आहेरवाडी हे गाव केळी निर्यातदार गाव ठरत आहे। आज बहुतेक शेतकरी ऊसाचं नगदी पीक मानून त्यामागे लागतो, मात्र त्यापेक्षाही अधिक उत्पन्न ही केळी मिळवून देत असल्यानं याचा विचार प्रत्येकानं करायला हवा, असं सुभाष हिप्परगे यांचं म्हणणं आहे। मी सुभाष हिप्परगे, आहेरवाडी, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर। मी 3 वर्षापासून केळी बाग करत आहे। केळीच्या पहिलं ऊस करत होतो, त्या ऊसामध्ये नफा जास्त मिळाला नाही म्हणून केळीमध्ये शिरलो आणि 3 वर्ष सलग आता केळी बाग करत आहे। 2 वर्षाला एक्सपोर्टमध्ये चालू आहे माल। आता हे चाललेला माल खोडवा आहे। खोडवासुद्धा आता एक्सपोर्टला चाललेला आहे। म्हणजे ऊसापेक्षा केळी बरं आहे। सर्व शेतकऱ्यांनी ऊसाच्या मागं न फिरता केळीच्या मागं फिरून केळीचे उत्पन्न सरासरी एकरी 30 टनापर्यंत 35 टनापर्यंत आम्ही काढू शकतो। आणि दर जरी 10 रुपये जरी धरला एकरी 3 लाख रुपये होतो। आताच्या दर 25 ते 30 रुपये दर चालू आहे आणि आता कटिंग चालू आहे। आजच्या स्थितीला 25 रुपये भावाने केळी जात आहे। तरी शेतकऱ्यांनी केळीची लागण करून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावी आणि जरी कोणाला माहिती नसलं तरी आम्ही माहिती सांगायला तयार आहे। त्यामुळं त्यांनी सगळे मित्रांनो केळी मागं फिरून केळीची बाग तयार करावी अशी माझी विनंती आहे। परिस्थितीनुसार शेतीत बदल केल्यास चांगल्या उत्पन्नाचा मार्ग मिळू शकतो असं दाखवून देणारं हे उदाहरण मानावं लागेल। शिवाय आहेरवाडी गाव हे केळी निर्यात करणारं गाव म्हणून आपली ओळख बनवत आहे। शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा चर्चेचा विषय ठरतोय।